सिंह आणि उंदीर. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे दृष्टीच्या ब्लॉग मध्ये. तर आज मम्मा दृष्टीला गोष्ट सांगणार आहे सिंह आणि उंदराची. जंगलचा राजा लायन आणि छोटासा उंदीर मामा. तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करा. दृष्टी चला तर आपण आता गोष्टीला सुरुवात करूया. तर एक असतो छोटासा उंदीर मामा आणि एक असतो जंगलचा राजा सिंह लायन. तर एके दिवशी काय होतं की सिंह आंब्याच्या झाडाखाली झोपलेला असतो शांतपणे आणि उंदीर मामा खेळत असतो तुझ्यासारखा. तू कशी खेळत असते, उड्या मारत असते, तसा उंदीर मामा उड्या मारत असतो आणि त्याला दिसतो झाडाखाली झोपलेला सिंह. तो त्याला खूप छान वाटतं त्याच्या अंगावर खेळायला. तर तो उड्या मारायला लागतो आणि त्याच्या अंगावर खेळायला लागतो. तर तेवढा सिंह जागा होतो आणि म्हणतो, कोण आहे तू, माझ्या अंगावर का खेळतो, मी तुला खाऊन टाकेन. उंदीर मामा म्हणतो, नको नको, मला नको खाऊ, प्लीज प्लीज प्लीज, मी तुमच्या एक दिवस कामाला येईन, मला खाऊ नका, मी तुमच्या उपयोगाला येईन. तर सिंह विचार करतो, अरे हा छोटासा उंदीर आपल्या काय उपयोगाला येणार आहे. तर मग सिंह म्हणतो, ठीक आहे जा, मी तुला सोडलं एवढ्या वेळेत, परत असे करू नको. मग सिंह असंच फिरत असतो जंगलामध्ये आणि शिकारी लोक असतात ना, माणसं लोक, तर ते सिंहाला पकडण्यासाठी जाळे टाकतात मोठे आणि मग सिंहाचा पाय अडकतो त्याच्यात, तो जाळ्यामध्ये फसतो. तर तो मोठी डरकाळी फोडतो, अशी डरकाळी फोडतो आणि मग सगळे जंगलातले प्राणी एकत्र होतात आणि मग उंदीराला पण ऐकू जातं उंदीर मामाला. तर उंदीर मामा आता म्हणतो, आता माझी वेळ आली आहे महाराजांना वाचवायची. तर उंदीर मामा जातो आणि सिंह ज्या अडकलेला असतो ना जाळ्यामध्ये, तर ते जाळं दातानी असे तोडून काढतो. दातानी कचकच कचकच सगळं जाळं तोडून काढतो आणि सिंहाला मुक्त करतो. तर सिंह मुक्त होतो आणि उंदराचे धन्यवाद करतो, म्हणतो थँक्यू, आभारी आहे तुझे, मला वाचवले तू. तर उंदीर मामा म्हणतो, हे माझं कर्तव्य होतं. तर उंदीर मामा आणि सिंह मग फ्रेंड्स होतात, मित्र होतात. मित्र होतात. आणि मग उंदीर मामा सिंहाच्या पाठीवर उभे राहून मग खेळायला लागतात आणि पूर्ण जंगलभर फिरतात सगळीकडे, झाडाने, आंब्याच्या झाडात सगळीकडे फिरतात. आणि मग तिकडून शिकारी लोक येतात आणि बघतात, अरे सिंह मोकळा झाला, कुणी सोडवलं, आणि ते पाहून मग घाबरतात आणि पळून जातात काय. मग सिंह म्हणतो, थँक्यू मित्रा. तर दृष्टी, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला भेटतं की कधी कोणाला छोटं नाही समजायचं, सगळ्यांना समान वागणूक द्यायची. ओके, ठीक आहे दृष्टी. तर माणूस आपल्या कर्माने श्रेष्ठ होत असतो. ठीक आहे, बाय फ्रेंड्स, भेटूया परत. व्हिडिओला लाईक करा.